सदर हत्येच्या मागचं कारण असं होतं की दिनांक 21 तारखेला यातील मयत नामे मनोज बिंद हा मिसिंग झाल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल झाली होती. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरूच होता. दिनांक 29 जानेवारीला आम्हाला एक माहिती मिळाली की यादवनगर या ठिकाणी एक मयत माझी बॉडी मिळालेली आहे. त्या सदर ठिकाणी मी स्वतः त्याचप्रमाणे माझी API गळवे आणि आमची टीम पूर्ण आम्ही जाऊन बघितली. बॉडी तिथे भेटली आम्हाला. सदर बॉडी डिकम्पोजर याच्यामध्ये ओळख पडत नव्हती. ती बॉडी आम्ही नंतर वैद्यकीय हॉस्पिटल इथे पाठवले एम करता. त्यानंतर मयताचे जे मिसिंग जे नातेवाईक होते त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांची ओळख करून घेतली. त्यावेळी त्यांनी ती मयत बॉडी ओळखली की ते आमचं मिसिंग मुलगा मनोज बिंदचा आहे असे निष्पन्न झाले. त्यावरून आम्ही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक नंबर 50/2025 PNS 103/1 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला होता. सदर तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक मदत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणचे फुटेजेस कव्हर करून CDR वगैरे याचा तांत्रिक अभ्यास करून यातील आरोपी आम्ही निष्पन्न केले. त्या आरोपीचे नाव आहे दीपक गौड आणि दीपक बिंद. हे त्याचे मयताचे मित्र आहेत आणि त्यांना या सदर गुन्ह्यामध्ये आणून चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबूल केली आणि सदर गुन्ह्यामध्ये त्यांना सोमवारी दिनांक 3/2/25 रोजी अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास करत आहोत. चौकशी दरम्यान असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्यामध्ये आपसात पैशावर वाद होता. मयताचे पैसे ATM मधून दीपक बिंद यांनी काढले होते आणि ते पैसे काढले त्याचे परस्पर काढले ते मनोज बिंदेस माहिती पडेल ह्या हेतूने त्यांच्यामध्ये आपसात थोडासा वाद झाला होता आणि त्या वादाचे परिणाम त्यांनी नंतर त्या दोघांनी हत्या त्याची घडून आणलेली आहे.